तुम्ही सध्या एकतर स्त्री आहे ज्यांचं स्त्रियांसोबत काम करतायत, दुसरं तुम्ही जे सेक्स एज्युकेशन आणि खूप मुला मुलींसोबत काम करतायत, तरुणांसोबत काम करतायत. सध्याच्या वातावरणामध्ये जे मेंटल हेल्थ हा इतकं मोठं जे विषय झालेला आहे आणि त्याचसोबत जे आज एक्सपोजर आहे त्यांना त्या खूप छोट्या वयामध्ये त्यांना खूप गोष्टी आज माहिती असतात, ते बघतात. त्याचं कुठेतरी एक वेगळा परिणाम होतोय. ते आपल्याला कसं त्याच्यावरती काम केलं पाहिजे? मला असं वाटतं की विविध पातळ्यांवरती त्याच्यावरती काम होणं आवश्यक आहे. आणि मी तर नेहमी म्हणते की देर आर नो प्रॉब्लेम चिल्ड्रन, देर आर ऑलवेज प्रॉब्लेम पॅरेंट्स. सुरुवात तर आपल्या घरांपासून व्हायला पाहिजे. की आज घरं म्हणजे छोटी छोटी बेटं बनलेली आहेत आणि त्या बेटांच्या आतमध्ये उपबेटं बनलेली आहेत. हो. मुलांची संख्या कमी असते, नवरा बायको दोघेही कामाला जातात, त्यांना वेळ नसतो. आणि मला हे मिळालं नव्हतं, त्यामुळे माझ्या मुलांना मला सुखी ठेवायचंय. तर म्हणून मग आपण मुलांना कधीच नकार पचवायला शिकवतच नाही. ते जे मागतील ते आपण सहज त्यांच्यासमोर उपलब्ध करतो, त्यांच्यासाठी वाटेल तसे पैसे खर्च करतो. पण मुलांना च्या पैशाची गरज नाहीये, तो जो भावनिक आधार पाहिजे. तर आणि खूप वेळ म्हणजे खूप वेळ द्या सतत, मी असंही म्हणणार नाही, पण ज्याला आम्ही क्वालिटी टाइम म्हणू. आणि खूप बोलणं असंही नाहीये, पण भाषा ही सिंबॉलिक असते, ऑब्लिक असते, स्पर्शाची भाषा असते. तर आज किती घरांमध्ये हा संवादच हरवत चाललेला आहे. पती पत्नींमधला संवाद नाहीये. हो. आणि आजची कल्चर अशी होते की लहान मुलांना पाळणाघरात टाका आणि मोठ्यांना वृद्धांना वृद्धाश्रमात टाका. त्यामुळे पूर्वी घरामध्ये जे वृद्ध असायचे, त्यामुळे मुलं बाहेरनं आले की त्यांना त्यांची जी चिडचिड असायची, दुसऱ्या काही गोष्टी असायच्यात, तर त्यासाठी त्यांना कुठेतरी आउटलेट मिळायचं बोलायला, त्यांना समजावून सांगायला. संस्कार वर्गामध्ये टाकल्या जातात आजकाल. म्हणजे उन्हाळी शिबिर, संस्कार वर्ग. संस्कार वर्गात टाकून संस्कार होत नाही, ते आपोआप घडत जातात. मुलं आपल्या घरी आपल्या आई वडिलांचं एकमेकांसोबतचं नातं कसं आहे, शेजाऱ्यांसोबतचं, इतर लोकांसोबतचं नातं कसं आहे, या साऱ्या गोष्टींवरनं मुलं शिकत असतात. तर त्यामुळे पालकांची फार मोठी जबाबदारी आहे. दुसरं, आजकालच्या मुलांवरती प्रचंड अपेक्षांचं ओझं झालेलं आहे. आपण स्पर्धेचं युग आहे असं म्हणतो, पण स्पर्धेच्या युगामध्ये आजची स्पर्धा ही जीवघेणी स्पर्धा झाली. दुसऱ्याच्या मानगुटीवर पाय टाकून मी समोर गेलो म्हणजे मी जिंकलो, हे जे त्या लहान मुलांवरती लहानपणापासून बिंबवलं जातं आणि सतत इतरांसोबत तुलना असते. आणि IQ म्हणजे फक्त गणित फिजिक्समध्ये किती मार्क मिळाले नाही. आता म्हणजे लक्षात आलेलं आहे मानसोपचार तज्ञांनी की 8 प्रकारचे IQ असतात. कोणाला ठोकपीट करण्यामध्ये, कोणाला संगीतामध्ये, कोणाला लिखाणामध्ये. तर प्रत्येक मूल हे वेगळं असते. एव्हरी चाइल्ड इज अ डिफरंट चाइल्ड. आणि त्यामुळे ते न बघता आपल्या मुलांचा कल काय आहे हे न बघता आई वडील फक्त त्यांना स्पर्धेच्या रेट्यात लावतात. आणि मग आपल्या मुलाला 95% मार्क मिळाले तर आनंद नसतो, कारण शेजारच्या मुलाला 97% किंवा 96% मार्क मिळालेले आहेत. आणि त्यामुळे अनेकदा मी जेव्हा तरुणाईसोबत बोलते, शाळा कॉलेजेसमध्ये बोलते, मुलं मला नेहमी म्हणतात की मॅडम, आमचे आई वडील आम्हाला फक्त मार्क मशीन समजतात, मेडल मशीन समजतात. मी त्यांना गमतीने म्हणते की हो, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना ATM मशीन समजता, कारण पैसे असेल तरच, पैशाची गरज असेल तेव्हाच तुम्हाला आई वडिलांची गरज वाटते. त्यांची आठवण पण येते. हे कुठेतरी पण तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी घरांमध्ये घडतात आहेत, त्यामुळे मुलांवरती प्रचंड त्याचा ताण असतो लहानपणापासून. मग हे वर्ग करा, मुलांनी अगदी परफेक्ट राहायला पाहिजे. तर ते एक आहे. आणि त्यानंतर मग मला असं वाटतं की मुलांमध्ये लहानपणापासून की नकार पचवण्याची ताकद त्यांच्यात निर्माण व्हायला पाहिजे, जबाबदारीचं भान. पैसे आहेत, पण पैशाचा विनियोग कसा करायचा. पैसे महत्वाचे आहेत, जीवन जगण्यासाठी पैसे महत्वाचे आहे, पण पैसाच केवळ जीवनामधलं उद्दिष्ट नाहीये. तर ते मुलांना समजावून सांगणं. त्यामुळे घरातलं बजेटिंग काय आहे, नुसतं अभद्र पैशाचं प्रदर्शन म्हणजे श्रीमंती असं होत नाही. तर हे सर्व मुलांच्या मनावरती बिंबवणं आवश्यक आहे. आपण म्हणतो की जनरेशन गॅप आहे. आय पर्सनली फील की जनरेशन गॅप नाही आहे, इट्स अ कम्युनिकेशन गॅप. की 2 पिढ्यांमधला हा
खूप हेच नाहीये. खूप मोठं वाक्य बोललात तुम्ही. आणि दुसरं असं की मुलांना त्यांना अपयश आलं, काही आलं तर त्याला हँडल कसं करायचं. तर आई वडिलांचं पुष्कळदा काय असते की आपल्या मुलांच्या सोबत लहान अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा इतकी सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे आता माझ्या घरामध्ये माझा नातू आहे 8 महिन्याचा. आम्ही सर्वजण जेव्हा कुटुंब एकत्र बसलेलो असतो, आमचं अगदी आनंदात असतो, ही इज सो हॅपी. पण थोडंसं आमचं कुठे वादावादी होते असं लक्षात आलं, म्हणजे एखाद्या इश्यू वरती, की पटकन त्या मुलाचा चेहरा बदलतो, त्यांना सर्व समजतं. तर घरामध्ये वातावरण कसं आहे हे मुलं ऍब्सॉर्ब करतात. आणि आई वडिलांनी आपले प्रश्न, जसं मुलांनी पालकांसोबत संवाद करणं आवश्यक आहे, आम्ही शिबिरामध्ये सांगतो. तर पालकांनी आपल्या मुलांसोबत आपल्या अडचणी काय आहेत त्यांनी, की म्हणजे मला हे टेन्शन आहे किंवा मला ह्याचा त्रास होतो, हे मुलांसोबत शेअर केलं पाहिजे. कारण मुलं खूप त्याच्यामध्ये मदत करू शकतात, पण पालक ह्या सर्व गोष्टी मुलांपासून लपवून ठेवतात. तर त्यामुळे त्या गोष्टींचं एक भान पालकांना असायला पाहिजे असं मला वाटतं. नंतर आपले जे प्रसार माध्यम आहेत, अनेक चांगल्या गोष्टी त्याच्यातनं मिळतात, पण इतकी हिंसा त्याच्यामध्ये दाखवलेली असते. आणि आणि विशेषतः स्त्रियांचे चारित्र्य, म्हणजे अगदी स्त्रिया साऱ्या वाईटच अशा पद्धतीचं, घरातले हेवे दावे आणि अशा पद्धतीचं दाखवलं जातं. लहान वयात प्रेम, आणि त्या सिनेमातलं प्रेम बघून मुलांना असं वाटतं की हेच खरं प्रेम आहे. टेक्नॉलॉजीचा जो वापर होतोय सध्या, तर मी टेक्नॉलॉजीच्या मुळेच विरोधात नाही आहे. टेक्नॉलॉजीमुळेच आज तुम्ही मुंबईत ठाण्यात आहात आणि मी गडचिरोलीत आहे, आपण बोलू शकतोय. पण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करायचा जबाबदारीने, तर त्याची साक्षरता नाहीये आपल्याकडे. आणि मग सरळ मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन्स दिल्या जातात, आणि स्मार्टफोन्समध्ये इंटरनेटमधनं इतका ऍक्सेस असतो, म्हणजे लहान लहान मुलं पोर्नोग्राफिक फिल्म्स बघतात. आता पोर्नोग्राफी सरळ उपलब्ध झालंय. पूर्वीच्या काळी ब्लू फिल्म्स बघायचे. किती पालकांना माहित असायचं मला माहित नाही, पण अगदी संत तुकाराम, विठ्ठल रुक्माई नावाने ब्लू फिल्म्स बाजारामध्ये उपलब्ध होते. आणि आता तर पोर्नोग्राफिक आहे, आणि हे मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे की ह्या पोर्नोग्राफीमुळे प्रचंड अशास्त्रीय, अवैज्ञानिक माहिती, बिभत्स माहिती, विकृत माहिती त्यांच्या समोर येते आहे. तर आणि इतक्या पोर्न साइट्स असतात, तर त्यामुळे पालकांनी मुलांसोबत आणि आपल्यासारख्या लोकांनी मुलांसोबत या सर्व बाबतीमध्ये संवाद करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी जेव्हा वेश्यांसोबत गडचिरोलीच्या काम करायला लागले, तर अनेक वेश्या मला म्हणायला लागल्या की बाई, जे काम पालकांनी करायला पाहिजे ते काम आम्ही करतो. कारण मुलांना त्या वयामध्ये हस्तमैथून करावंसं वाटतं, स्वप्नदोष होतो, किंवा अशा काही फिल्म्स बघतात, आणि मग स्वतःच्या विषयी, शरीराविषयी काहीतरी गैरसमज निर्माण होतात, किंवा मी नामर्द आहे का, आणि मग ते आपलं पुरुषत्व टेस्टिंग करायला मग ते वेश्यांकडे जातात. तर त्या म्हणाल्या की आम्ही कित्येक लहान मुलांना आम्ही परत पाठवतो, पण काही मुलं तिथे राहतात, आणि मग त्याचा जन्मभर त्या अपराधीपणा, न्यूनगंड त्यांच्यामध्ये निर्माण होतो, जो त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यावरती त्याचा परिणाम होतो. या गोष्टी एकीकडे होणं आवश्यक आहे, आणि दुसरीकडे आम्हाला आमच्या स्त्रियांना मानसिकतेमध्ये बदल घडवणं पण आवश्यक आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की कायदे खूप बनतात आहे, स्त्रियांसाठी कितीतरी नवीन नवीन कायदे खूप कायदे आमच्या आहेत. सुरक्षेसाठी. पण ह्या कायद्यांची आम्हाला किती जणांना माहिती आहे? साधा FIR कसा नोंदवावा आम्हाला कळत नाही. तर ही लीगल लिटरसी असणं स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. शाळा कॉलेजमधनं ती लीगल लिटरसी यायला पाहिजे. दुसरं असं की आज शिक्षणाच्या निमित्तानं, कामाच्या निमित्तानं आम्ही मुली, स्त्रिया बाहेर पडतोय, आणि विनयभंग आणि बलात्काराचा धोका हा काही फक्त तरुण मुलींनाच, लहान मुलांनाच आहे असं नाही. आपल्या माझ्या वयोगटातल्या बायांना सुद्धा तो धोका होऊ शकतो. पण हे आपण समाजामध्ये बिंबवलं पाहिजे, कारण मुली अत्याचाराला वाचा फोडत नाहीत, स्त्रिया अत्याचाराला वाचा फोडत नाही. फार कमी केसेस समोर येतात. इट्स ऑलवेज अ टिप ऑफ आइसबर्ग. कारण समाजामध्ये मग त्यांची बदनामी होते. हिच्यावर बलात्कार झाला म्हणजे हीच वाईट चालीची, ती चांगल्या घरची नाही. मग चांगल्या घरच्या मुलांची व्याख्या काय? ही मुलं काही कुठून बाहेरून नाही आली जे बलात्कार करणारे आहेत. ते आपल्या समाजाचा भाग आहे, त्या परग्रहावरून नाही आलेले आहेत. तर मग त्या मुलीवरती लांछनं टाकण्यात येतात. खरं म्हणजे ती विक्टीम आहे, गुन्हेगार वेगळा आहे. तर त्यामुळे तो गुन्हेगार बाजूलाच राहतो, आणि या मुलीला दोष देण्यात येतो. तर मला असं वाटतं की ही समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे, आणि साऱ्या जणांनी
तिच्या पाठीमागे किंवा एखाद्या पुरुषावरती जेव्हा अन्याय होतो, म्हणजे आजकाल असे अनेकदा घडतं की कायद्याचा दुरुपयोग स्त्रिया सुद्धा करतात आणि लैंगिक अत्याचार लहान मुलांवरती, तरुणांवरती, फक्त मुलींवरतीच होतात असं नाहीये, इतक्या मुलांवरती होतात. इन्सेस्ट आम्ही ज्याला म्हणतो की घरातल्या जवळजवळ 60% अत्याचार हे घरातल्या लोकांकडनं होतात. तर अशा वेळेला त्या मुला मुलींच्या सोबत खंबीरपणे आपण उभं राहणं समाजाने हे आवश्यक आहे. आणि आम्ही स्त्रियांनी आमची मानसिकता बदलवावी की हो, समजा चुकून माझ्यावर बलात्कार झाला, तर मी म्हणेन की झाला बलात्कार, कोणी माझ्या शरीरावर बलात्कार करू शकतो, पण मी मनाने तेवढीच पवित्र आहे, मी गुन्हेगार नाही. मी खुल्लमपणे सांगेन, हो माझ्यावरती बलात्कार झाला, तो गुन्हेगार आहे, पण मी तेवढीच पवित्र आहे. त्यामुळे मी का घाबरावं, मी स्वतःला का कमी हीन लेखावं. तर ही मानसिकता जोपर्यंत आम्हा स्त्रियांमध्ये येणार नाही, आमची हिंमत वाढणार नाही. आपली मानसिक हिंमत, अन्यायाच्या विरोधात तोंड उघडण्याची आपली मानसिकता जोपर्यंत होणार नाही, आपण अत्याचार सहनच करत राहणार. चूप बसणं, कारण त्यावेळेला मी चूप बसली, म्हणजे आता मी टूची जी चळवळ आहे, मला आनंद होतो की बाया समोर येतात आहे, बोलतात आहेत, पण मला असं वाटतं की या बाया तेव्हा बोलल्या असतात तर खूप बरं झालं असतं. का नाही बोलल्या? कारण तुम्ही त्यावेळेला बोलल्या नाही म्हणून तो माणूस मोकाट सुटला. त्याने तुमच्यावर अन्याय केला, पण कितीतरी स्त्रियांवर अन्याय केला. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की धर्म, राजकारण, समाजकारण सारं बाजूला ठेवून स्त्री आणि पुरुषांमध्ये एक निकोप नातं कसं तयार होईल, माणुसकीचं नातं कसं तयार होईल, याकडे आपल्या सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. मधल्या काळात अशी भीती होती, बापरे, सेक्स एज्युकेशन विषयी बोलणंच महाभयानक. आजही सेक्स एज्युकेशन देतात म्हणजे, हो, सेक्स एज्युकेशन देतात म्हणजे मुलांना काहीतरी बिघडवताय. तर ते बदलवायला पाहिजे. म्हणजे हा विषय संवेदनशील आहे, तो अतिशय योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे, त्याचं बाजारीकरण व्हायला नको. पण या विषयाची आता गरज आहे, कारण आपण हे नाही करणार तर आता ते ब्लू फिल्म्स आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स ते करून राहिलेले आहेत आणि त्याचा परिणाम त्या तरुण मनावरती होत नाही. आताही मी नवपरिणित जे जोडपे आहेत, 1 वर्षापर्यंत लग्न झाल्यानंतर त्यांचा मी गडचिरोलीत अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की तो काळ खरं म्हणजे किती आनंदाचा असला पाहिजे स्त्रीच्या जीवनामध्ये. पण 70% महिलांनी लग्न झालेल्या 1 वर्षातल्या मला सांगितलं की आम्हाला लैंगिक संबंध नकोसे वाटतात. कारण काय, तर आमचा नवरा पोर्नोग्राफिक फिल्म्स बघतो, मोबाईलमध्ये ते आम्हाला दाखवतो आणि तसं करायला आम्हाला भाग पडतो किंवा तो स्वतः तसं करतो आणि त्यामुळे आम्हाला त्याची किळस वाटते, घृणा वाटते. तर ह्याचे परिणाम, विपरीत परिणाम आपल्या समाजावरती, कुटुंब व्यवस्थेवरती कुठेतरी होतात आहेत. तर त्यामुळे ऑलरेडी आपल्याला उशीर झालेला आहे, अजून उशीर करायला नको असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने काम करण्याची आपल्या समाजामध्ये खूप गरज आहे. इथे जे तुम्ही एक विचार मांडला ताई की महिला पुढे येऊन बोलत नाही. सो मी 2 वर्षापूर्वी एक फक्त माझ्या माहितीसाठी मी माझ्या नावाने पत्र पाठवलं होतं मुंबईच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये की मला तुम्ही गेले 2 वर्ष महिलांच्या अत्याचाराचे किती केसेस ची नोंद झालेली आहेत ते मला जरा तुमच्याकडनं माहिती पाहिजे. तर मला असं वाटलं की कारण मी स्वतःच्या नावाने करते आहेत, तर ते अजून आकडे जास्त वाढवून देतील की आम्ही तेवढी नोंद केलेली आहे किंवा तेवढ्या महिला. पण तुम्हाला सांगू तर प्रत्येक पोलीस स्टेशननी मला 0 पासून 3-4च्या पुढे आकडा गेलेला नाहीये ताई 2 वर्षात. म्हणजे 2 वर्षात कुठचे आज आपण रोज बघतोय की बलात्कारांचे केसेस, महिलांवरती अत्याचारांचे केसेस किती वाढतायत आणि इथे पोलीस स्टेशनमध्ये नोंदच नाहीये. म्हणजे आपण पोलीस अधिकारी नोंद करत नाहीये, FIR दर्ज करत नाहीये की आपल्या महिला जात नाहीये, हे दोन्हीकडचा प्रश्न निर्माण होतो. अगदी दोन्हीकडचा प्रश्न आहे. कारण अनेकदा असं होतं की FIR कसं, काही ज्या महिला जातात, आता मी स्वतः बघितलेलं आहे की FIR लॉन्च करताना कसं करायचं हे त्यांना माहितीच नसतं. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की सर्व पोलीस तसे करतात, पण काही जणांचे मग ते अशा पद्धतीने FIR बनवतात की त्याच्यातनं सहज
तो गुन्हेगार सुटू शकतो. किंवा FIR बनवताना या महिलांना पूर्ण माहिती सांगावी लागते हो. की माझ्या सोबत असं असं घडलं, आणि महिलांना ती लाज वाटते सांगायची. किंवा ज्याला आम्ही सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स म्हणतो, परिस्थितीजन्य पुरावा जो असायला पाहिजे. मग केव्हा तरी झाल्यानंतर मग 10-12 दिवसांनी मग तक्रार दाखल करणं, किंवा मग तोपर्यंत तुम्ही तुमचे कपडे टाकून दिलेले असतात, किंवा हां. तुम्ही स्ट्रगल काय केलेला आहे, तुम्ही एव्हिडन्स विरोध केलाय, नसतं. ते पुरावे सारे नष्ट हां. होतात. हो. म्हणून मी तुम्हाला जे म्हणाले की लीगल लिटरसी, तर मी खरं म्हणजे तुम्हाला विनंती करते ताई, तुम्ही मनसेच्या एवढ्या सिनियर पदाधिकारी आहेत, तर हा मुद्दा पण मला असं वाटतं की साधं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार कशी नोंदवायची, हं. कारण नुसतं तक्रार नोंदवणं आणि FIR लॉन्च करणं याच्यामध्ये फरक आहे. खूप फरक आहे. आणि FIR आपला अधिकार आहे की तो FIR परत परत वाचून बघणं, मी जे म्हणते त्या शब्दामध्ये ते आलं पाहिजे FIR मध्ये. या सर्व गोष्टींचं शिक्षण सुशिक्षित स्त्रियांना सुद्धा नसतं. ताई, एक शेवटचा प्रश्न, थोडं पर्सनल आहे. अ, जरूर विचारा. मी कुठेतरी वाचलं होतं की तुमच्या एक इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं होतं की तुम्ही खूप श्रीमंत कुटुंबातून आलेले आहात आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये जे बदल आणलं आणि जे काय असे महिला ज्या प्रथा पाळतात की मंगलसूत्र आणि कन्यादान ह्या सगळ्या प्रथाला तुम्ही विरोध केलेला. काय विचार होतं? काय विचाराने तुम्ही हे तसं केलं? याच्यात दोन बाजू आहेत. म्हणजे एकतर मी अतिशय, खरंच तुम्ही म्हणालात तसं, की मी खूप श्रीमंत घरातून येते. पण लहानपणापासून ताई मला कधीच ज्याला आपण मटेरियल गोष्टी म्हणतो किंवा दागिने, कपडे अशी मला कधीच आवड नव्हती, कधीच नव्हती. आणि त्यामुळे अनेक जण मला जे पूर्वी ओळखणारे आणि आता लग्नानंतर अनेकांना असं वाटतं, की बापरे, मी केवढा मोठा त्याग केलेला आहे आणि श्रीमंती सोडून मी व्हॉलंटरी, म्हणजे ज्या पद्धतीने मी राहते लाईफस्टाईल वगैरे. तर मी खरंच, मी अगदी नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छिते की मी कुठलाच त्याग केलेला नाहीये. त्याग कशाला म्हणतात, की जी एखादी गोष्ट मला खूप आवडते आणि ती मला सोडावी लागते. हं, तर मला जर कधी याचा मोहच नव्हता, तर हं, मग मी त्याग करण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण मला ते कधीच हं. मला अपील नाही व्हायचं. पण मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं अभयशी, तर मला खूप विरोध झाला घरून. कारण दुसऱ्या जातीतला आहे, कारण हे लोक मारवाडी आहेत, महेश्वरी आहेत. तर त्याच्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. शेवटी आई-वडिलांनी होकार दिला. पण माझ्या काही स्पष्ट कल्पना होत्या, की माझं लग्न कसं व्हावं. पहिली गोष्ट तर अ, खूप श्रीमंत माणसं अ, खूप खर्च करून लग्न करतात. इतकं आपल्या पैशाचं अभद्र प्रदर्शन असतं ते. हो. आणि काय होतं, की श्रीमंत माणसं जे करतात, आणि सध्या ते सुरूच आहे. हो. बॉलिवूडमधले स्टार्स काय, हो, क्रिकेटर्स हो. काय, श्रीमंत करण जोहर उद्योगपती काय, कल्चर सुरू मोठे-मोठे झालंय. राजकारणी काय, आणि मग ते म्हणजे इव्हेंट बनतो तो. हो, आणि तर त्यामुळे ते जे करतात, मग त्याचंच अनुकरण गरीब लोकं करतात. मग तो खेड्यातला हो, शेतकरी हो. कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो. तर मला असं वाटत होतं, की माझं लग्न अतिशय साधं व्हावं, आणि अभयचं पण तेच मत होतं. दुसरं त्यांना मी म्हटलं, की माझ्या लग्नात फक्त सप्तपदी होईल, आणि ट्रॅडिशनल भटजीच्या हस्ते सप्तपदी झालं नाही, तर महात्मा गांधींचे जे सहकारी होते, त्यांनी आमचं लग्न लावलं. हो? आणि काकासाहेब कालेलकर आणि महात्मा गांधींनी आश्रमामध्ये लग्न करण्यासाठी अगदी थोडक्यात जो लग्नाचा विधी केला होता, त्या पद्धतीने ते केलं. त्यामुळे अगदी 10 मिनिटात आमचं लग्न झालं. आमच्याकडे कन्यादान हे खूप महत्वाचं असतं. तर हो. मी त्यांना म्हटलं, की अ, आमच्या घरी मी नेहमी बघायची, की गोदान, भूदान, सुवर्णदान सारं करायचंय. तर मी माझ्या आई-वडिलांना म्हटलं, की मी काही वस्तू नाही, की तुम्ही मला कोणाला कन्यादान कराल. त्यामुळे मी कन्यादान करू देणार नाही. आणि तर मी फार आग्रही होती, हं. आणि मी फार फर्म होती. म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये, की माझी ह्याच्यावरती श्रद्धा आहे, आणि सुदैवाने अभयची मला खूप चांगली साथ त्याच्यामध्ये मिळाली. कारण शेवटी ते लोकं गांधीयन बॅकग्राऊंडमधनंच येतात. तर त्यामुळे माझ्या आई-वडिलांना शेवटी ते मानावं लागलं. त्यावेळेला त्यांना प्रचंड दुःखही झालं त्याचं. पण नंतर मग जे लोकं उपस्थित होते लग्नात, फक्त आम्ही 25 जण आमच्याकडनं आणि 25 जण त्यांच्याकडनं, एवढ्याच लोकांना आम्ही निमंत्रण दिलं होतं. आणि काहीच घराच्या गच्चीवर म्हणजे मांडव नाही, बँड नाही, अक्षता नव्हत्या, कारण धान्य वाया जातं म्हणून. तर
आई वडिलांना नंतर पटलं की हे जे केलं ते बरोबर केलेलं आहे. शेवटी फक्त आज जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने तुमचा एक मोठा प्रवास स्त्री म्हणून आम्ही सगळ्यांनी ऐकला आहे, बघितला आहे, वाचला आहे. आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय संदेश देऊ इच्छुका? एकच संदेश देईन, निर्भय बनो, डरो मत. आणि दुसरा संदेश देईन की आम्ही सर्व महिला ज्या आहोत, आम्ही जननी आहोत. आम्ही नवीन जीवाला जन्म देतो. आणि आज आपल्याच देशात नव्हे, पूर्ण जगभरामध्ये धर्माच्या आधारावर, रेसच्या आधारावरती जी माणसामध्ये द्वेष निर्माण होतोय. एक हिंदीमधली अतिशय सुंदर कवितेची ओळ आहे, गगन में हमारी पहुंच बढ़ रही है आज पर, दूर हो रहा है घर पडोसी का. तर मला असं वाटतं की पुरुषांना करायचं असेल तर करू द्या, पण एक म्हणून मला माझ्या शेजारच्या सोबत, इतर सर्व माणसांच्या सोबत मला माणसासारखं नातं ठेवायचंय आणि तोच खरा धर्म आहे. विनोबाजींनी खूप सुंदर शब्दात वर्णन केलंय धर्म. ते म्हणाले प्रत्येकाने आपल्या स्वधर्माचं पालन करावं. स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई नाही. स्वधर्म म्हणजे मी जिथे कुठे आहे तर त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधले जे वंचित लोक आहेत, दुःखी लोक आहेत, त्यांच्या प्रती माझी जबाबदारी निभावणं, त्यांची सेवा करणं, त्यांना अडीअडचणीमध्ये मदत करणं, माझ्या परीने, माझ्या प्रोफेशनच्या मार्फत जे काही मला शक्य आहे, हा माझा स्वधर्म मी पाळणं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्व महिलांना, माझ्या सखींना, माझ्या माय बहिणींना, माझ्या मैत्रिणींना, सर्वांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आणि मला असं वाटतं की आपण मात्र आपलं पाऊल वाकडं नाही टाकूया. आपण एकमेकींच्या मदतीला जाऊ. 1 आणि 1 मिळून 2 होतात, 1 आणि 1 मिळून 11 होतात. एवढी आपल्या संघटनेची ताकद, महिलांची ताकद ही वाढायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही इतकं वेळ दिलं आणि इतकं मोठं संदेश दिलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहेत.